ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठं पाऊल उचललंय। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला महत्त्वाची नोटीस दिलेली आहे आणि त्यामुळे आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातल्या याचिकेवर नेमकं पुढे काय होणार याची उत्कंठा ताणली गेलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला महत्त्वाची नोटीस पाठवलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय नेमकं या नोटिशीत म्हणण्यात आलेलं आहे? सातत्यानं व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी जनतेमधूनही होती। या संदर्भातली एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। जे व्हीव्हीपॅट मशीन असतं त्यामधून ज्या पर्ची बाहेर येतात, स्लिप बाहेर येतात, या पूर्ण स्लिपची जी मोजणी करण्यात यावी अशी मागणी करणारी ही याचिका होती। आणि याच्या संदर्भात जेव्हा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली तेव्हा याचिकाकर्त्याचं म्हणणं असं होतं, आपण याच्यासाठी 5,000 कोटी रुपये खर्च करतो देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी आणि फक्त काही कालावधीसाठी आपण व्हीव्हीपॅटची मोजणी करत नाही कारण अधिकचा वेळ लागतो म्हणून। दुसरीकडे सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं की जर आपण पूर्ण व्हीव्हीपॅटची मोजणी केली तर आपल्याला अधिकचा वेळ लागेल, 5 ते 6 तास अधिकचे जातील। मात्र पारदर्शक लोकशाहीसाठी 5 ते 6 तास अधिक वेळ दिला तर काय बिघडलं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळं आजच्या या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून नक्की काय होऊ शकतं या संदर्भातली माहिती मागवलेली आहे। त्यामुळे आता पूर्ण व्हीव्हीपॅटची मोजणी होणार का लोकसभा निवडणुकीमध्ये? निश्चित निवडणूक आयोग आता या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतं, या नोटिशीला काय उत्तर देतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तूर्त शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल।